जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. आपले मनापासून स्वागत आहे आपल्या भक्तिपूर्ण चॅनेल अमरकथावर. आपल्या सनातन धर्मात पूजापाठ करताना काही नियम पाळले तर ती पूजा पूर्ण फलदायी ठरते. आज आपण असेच काही अत्यंत महत्त्वाचे शास्त्रीय नियम जाणून घेणार आहोत. प्रणाम व आचरण. एकाच हाताने कधीही प्रणाम करू नये. झोपलेल्या व्यक्तीचे चरण स्पर्श करू नयेत. मोठ्यांना प्रणाम करताना त्यांचा उजवा पाय उजव्या हाताने आणि डावा पाय डाव्या हाताने स्पर्श करावा. जप व मंत्रोच्चार. जप करताना माळा हलवू नये. मनात शांतपणे जप करावा. यालाच उपांशु जप म्हणतात. हा जप 100 पट फलदायी मानला जातो. जप करताना उजवा हात वस्त्र किंवा गोमुखाने झाकावा. तुळस व पवित्र दिवस. संक्रांती, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा, रविवार आणि संध्याकाळी तुळस तोडू नये. दीपकातून दीपक पेटवू नये. शनिवारी पिंपळाला जल अर्पण करून परिक्रमा करावी. फळे, भाज्या व पूजाविधी. कोहळा, कलिंगड, नारळ हे स्त्रियांनी तोडू नयेत किंवा चाकूने कापू नयेत असे शास्त्र सांगते. भजन किंवा प्रसादाला पाय लागू देऊ नयेत. देवांना प्रिय पुष्प व पत्र. शंकरांना बेलपत्र, विष्णूंना तुळस, गणेशांना दुर्वा, लक्ष्मी मातेला कमळ प्रिय आहे. शिवरात्री वगळता शंकरांना कुंकू अर्पण करू नये. सुकलेली फुले किंवा पाने देवाला अर्पण करू नयेत. देवाला पुष्प, पत्र अर्पण करताना त्यांचा मुख्य भाग खाली करू नये, परंतु बेलपत्र उलटे करून दांडी तोडून शिवावर अर्पण करावे. इतर महत्त्वाचे नियम. दानदक्षिणा नेहमी उजव्या हाताने द्यावी. एकादशी, अमावस्या, पौर्णिमा व श्राद्ध दिवशी दाढी किंवा केस कापू नयेत. सर्व धार्मिक कार्यात पत्नीला उजव्या बाजूला बसवावे. हे नियम अंधश्रद्धा नसून आपल्या शास्त्रांनी सांगितलेली जीवनशैली आहे. हे नियम पाळल्यास पूजा फलदायी होते आणि देवकृपा लाभते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा.